आणि आज अजित पवार अमित शहांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते, अशी शक्यता वर्तवली आहे सुनील तटकरे यांनी। अजित पवार दिल्लीमध्ये कोणासाठीही वेटिंगवर नसल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय। मंत्रिपदाच्या आकडेवारीबाबत बैठकीमध्ये चर्चा करू असं देखील ते म्हणाले। विधानसभेला आम्हाला कमी जागा मिळाल्या, कमी जागी आम्ही लढलो असंही ते म्हणालेले आहेत। इच्छा नसतानाही आम्हाला धाराशिवची जागा लढवावी लागली असं देखील तटकरे म्हणाले। माननीय पंतप्रधान महोदय आणि अमित भाई हे चंदीगडमध्ये त्या ठिकाणी आहेत। दिवसभरामध्ये काही दादांची काही खाजगी कामं असतील तर ती त्या ठिकाणी होतील। राजकीय चर्चेच्या निमित्ताने आम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा भेटू शकतो। मंत्रिमंडळाच्या रचनेबाबतीमध्ये काही आम्ही त्या ठिकाणी बोललो नाही। ठीक आहे, आज अमित भाईंची समजा भेट झालीच तर त्या संदर्भामध्ये काही चर्चा असेल ती आम्हाला करता येईल। उद्या 4 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे आणि 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी त्या ठिकाणी आहे। दरम्यानच्या कालावधीमध्ये आम्हाला कधी बसता येईल, चर्चा करता येऊ शकते। दादा अमित भाईंच्या भेटीसाठी पूर्वनियोजित कार्यक्रम करून आलेलेच नाहीत, त्यामुळे हे निखालास वृत्त खोटं आहे की दादा दिल्लीमध्ये मीटिंगमध्ये आहेत। सिटिंगचाच फॉर्म्युला असल्यामुळे अधिक जागा त्यावेळेला का आम्ही मिळवू शकलो नाही। उलट धाराशिवची उस्मानाबादची जागा आम्हाला लढवावी लागली। परभणीची जागा लढण्यासाठी आमची पूर्ण तयारी झाली होती, परंतु महादेव जानकरांना संबंध महायुतीमध्ये सामावून घेतलं जावं असा निर्णय अमित भाईंच्या समोरच्या बैठकीमध्ये झाल्यामुळे त्यावेळेला ती जागा आम्हाला त्या ठिकाणी सोडावी लागली। विधानसभेच्या वेळेला सुद्धा आम्हाला अधिक जागा मिळाव्यात असा आमचा आग्रह जरूर त्या ठिकाणी होता। आमच्यात अतिशय उत्तम समन्वय होता। प्रचाराची रणनीती आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने राबवता आली। बूथ लेवलपर्यंत तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं समन्वय कसं होईल याचं नियोजन आम्हाला त्या ठिकाणी करता आलं। भव्य दिव्य यश मिळालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।